माझे नाव पूर्वा प्रिया प्रधान काळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडगाव. मी रमाई बोलते. आकाश पातळ एक करते पोटच्या लेकरासाठी. प्रत्येकाळी पोटची लेकर माती आत जात नाही. अर्धो लेकरासाठी उभी राहते. ती फक्त रमाई, ती फक्त रमाई. होय, मी रमाई बोलते, म्हणजेच रमाई भीमराव आंबेडकर बोलते. माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोला तालुक्यातील वनंद गाव तिथे झाला. माझ्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. माझ्या आईचे नाव रखमाबाई असे होते. आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा गरिबीत माझे बालपण गेले. मी थोडी मोठी झाला. माझा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणा, भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणा. बाबासाहेबांनी मला घरीच लिहायला वाचायला शिकवले. नंतर माझे पती भीमराव पटोदा नरेश सयाजी गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्याच वेळी माझे सासरे रामजी आंबेडकर व आनंदराव यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. माझा स्वभाव मी दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. मी कर्तव्यनिष्ठ व स्वसुखत्यागीत होते. एवढ्या झाल्यापेक्षाही मी कधी कुरकुर केली नाही. मी काटकशीने प्रपंच करून संसार सांभाळत होते. चिंतेने बागडली नाही, जिनपणाने हरली नाही. गोरगरिबांची आई मी स्थिर रमाई, मी स्थिर रमाई. मी स्वतःला झिजवले, खूप दुःखी सोसली, पण त्याची कधी खद्द भाडकली नाही. प्रसंगी कधी सुख वाटायला आले तर मी रडूनही गेले नाही. म्हणूनच मला सगळे कारुण्याची मूर्ती म्हणतात. माझ्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते. माझ्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते, तरी मी कधी ढगमगले नाही. शांतपणे सर्व संकटे झेलली. माझ्या दुःखाकडे दुर्लक्ष करू इतरांचे दुःख दूर केले. माझ्या पतीने सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत मीच माझा संसाराचा गाडा समर्थपणे पेलला. माझ्या पतीस मुलाची साथ दिली. गरिबी जरी माझ्या संसारात होती, भीमरावांना माझी साथ होती. भीमराव होते दिव्या समान आणि त्या दिव्याची मी रमावात होती. मित्रांनो, माझे पती भीमराव पदरकर यांच्या स्वाभिमानाने आत्मोद्धारासाठी वसंतगृहाची स्थापना केली. अनेक वसंतगृह सुरू झाली. असेच एकदा मी धारवाड येथील वसंतगृहात भेट देण्यात गेली. त्यावेळी तिथे अन्नाचा तुटवडा असल्याचे दिसून आले. मुलांना खायला एकही दाणा नव्हता. मी विचारपूस केली तेव्हा समजले की दुकानदाराचे वानसमाचे बिल थकले होते. त्यावेळी मी एका क्षणाचाही विचार न करता मी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृहात मोडून टाकल्या. जेवणाची व्यवस्था पैसे आल्यावर ही धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था केली. कफन मुलांना जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा एक नाही ना. मी पुढच्याही काही दिवसाची मेटमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले. या माझ्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील मुले भारावून गेले. माझ्या करुणाचा ओलावा सगळ्यांनी अनुभवता. अशा प्रकारे मी 2 दलितांची आई व बहुजनांची सावली झाले. मी झगडले म्हणूनच आज सर्वांची माई झाले रमाई. होय, मी रमाई. तेजस्वी तळपता भीमसूर्याची स्वाभिमानी किरण बनून राहिले. मी सोसून दारिद्र्याची चटके सारी जिंदगी भीमाच्या पायाशी वाहिले. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.